पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासह शहर हरित करण्याच्या दृष्टिकोनाने महापालिका प्रशासन, निसर्गप्रेमी संघटना आणि लोकभज्ञाक चळवळीच्या प्रतिनिधींची महापालिकेत बैठक पार पडली। उपायुक्त विजयकुमार मुढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनपाच्या माध्यमातून शहरात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी आणि वसाहतीमध्ये वृक्षारोपणासाठी हरित पट्टे आखून देण्याचा आणि 20,000 नागरिकांना आजीवन निसर्गपाल तर 5,000 मुला-मुलींना बाल निसर्गपाल म्हणून मान्यता देण्याचे कबूल करण्यात आले। लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना महानगर निसर्गपाल म्हणून सन्मानित करण्यात आले। जावळे यांनी देखील आजीवन निसर्गपाल म्हणून काम करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले। या बैठकीसाठी ॲडव्होकेट कारभारी गवळी, प्रकाश थोरात, वीर बहादूर प्रजापती, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, अशोक कुलकर्णी, डॉक्टर रमाकांत मरकड, मीराबाई सरोदे, महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान आदी उपस्थित होते। या बैठकीत जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय निसर्गपाल अशा क्रांतिकारी घोषणेला मान्यता देण्यात आली। उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी काही दिवसातच वृक्षारोपणासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेऊन त्यासाठी शहरातील सर्व निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांची बैठक पुन्हा घेणार असल्याचे सांगितले। जे काम आहे याने आपण आपल्या पर्यावरणाचं संरक्षण निश्चित करू शकतो विचार केला किंवा कुठलीही कृती करण्यापूर्वी आता याने पर्यावरण निसर्गाचं देणं देऊ शकतो। आपण आपल्याला निसर्गाचं देणं हे पर्यावरणाचं देणं लागतो। पर्यावरण संरक्षण करणे ही लोक आपल्या निसर्ग भज्ञाक चळवळीचा परमेश्वराचं स्वरूप आहे, बरोबर राईट। तुमच्यामध्ये देखील तो राहणार आहे। आपले लोक हा वेडेपणा करताय चैतन्य। आता तुम्ही म्हणाल की भक्ती ही फक्त परमेश्वराची असते का? तसं माझं म्हणणं एक कर्तव्य आहे का आपण निसर्ग भज्ञाक होऊन निसर्ग मोठी गंभीर झाली सगळी जी मंडळी आहे, जी राजकारणी मंडळी आहे, देवी अहमदनगर महापालिका ऑफिसमध्ये लोकभज्ञाक चळवळीच्या पुढाकाराने माननीय विजयकुमार मुंडे हे उपायुक्त आहेत महापालिकेची, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आयुक्त पंकज जावळे यांना महानगर निसर्गपाल म्हणून सन्मानित केलं। त्याचबरोबर विजयकुमार मुंडे यांना महानगर सह निसर्गपाल म्हणून सन्मानित करण्यात आलं। आमच्या ह्या बैठकीमध्ये 20,000 नगरच्या नागरिकांना आजीवन निसर्गपाल म्हणून करण्याबाबतचा आमचा आग्रह ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे। त्याचबरोबर अहमदनगर शहरातील 10 वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत 5,000 मुलांना आम्ही बाल निसर्गपाल म्हणून प्रोत्साहित करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये सर्टिफिकेट जे आहेत महापालिका देणार आहे अशी त्यांनी घोषणा देखील केली। अहमदनगर शहरामध्ये कमीत कमी 2,000 नॅनो धनराई उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याबाबतची मान्यता आजच्या बैठकीमध्ये देण्यात आली। नॅनो धनराई म्हणजे पूर्वी परसबागा होत्या, परंतु त्याच्यामध्ये फुलझाडं वगैरे अशा असायचे। आत्ताच्या ह्या नॅनो धनराई ह्या ज्या बागा आहेत त्याच्यामध्ये आंबे, केशर आंब्याचे झाडं, नंतर नारळ किंवा असे ज्याच्यामुळे पैसा मिळू शकतो अशा छोट्या प्रमाणामध्ये धनराई उभारण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी लोकांकडे जाऊन आग्रह करणार आहोत। विशेष गोष्ट म्हणजे हे जे काही झाडं लावण्यात येणार आहेत रस्त्याच्या कडेला त्याच्यासाठी वृक्ष सिंचन निसर्गदान योजना यावेळी मंजूर करण्यात आली आणि सगळ्या रस्त्यांच्या कडेला झाडं लावायची आहेत आणि त्याला पाणी देण्याची जबाबदारी स्थानिक निसर्गपालांनी घ्यावी असा आमचा आग्रह त्यावेळी राहणार आहे। विशेष गोष्ट म्हणजे आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेला आला तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि कोरोनामुळे संपूर्ण जगाला जी काही शिकवण देण्यात आली ती म्हणजे निसर्गाची सुसंगत वागलं पाहिजे आणि जीवनपद्धती स्वीकारली पाहिजे अशा प्रकारचा संदेश कोरोनाने दिला। त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगने झाडं लावलीच पाहिजे, अन्यथा डायनोसॉरसारखे लोक मेल्याशिवाय राहणार नाही याबाबत एकमत करण्यात आलं। दुसरी गोष्ट म्हणजे जय जवान, जय किसान,
जय विज्ञान, जय निसर्गपाल अशा प्रकारची घोषणेला या सभेने आजच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांना विश्व निसर्गपाल म्हणून आज मानवंदना देण्यात आली. आणि ही जी काही बैठक झाली ती एक क्रांतिकारक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये लोक चळवळ सुरू करणारी बैठक आहे असं उपायुक्त मुंडे साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. आणि लवकरच पुढे अजून बैठका घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम राबवले जातील असे उद्यान विभागाचे प्रमुख जे आहे शशिकांत नजन यांनी यावेळी स्पष्ट केले. धन्यवाद. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.